या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजली आणि अर्णव बाहेर बसून बोलत असते। अंजली अर्णवला म्हणत असते, चिंटू काय झालंय, काय लपवतोयस तू माझ्यापासून? तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलंय का? काय लपवतोयस तू माझ्यापासून? परंतु अर्णव म्हणतो, नाही अगं, असं लपवण्यासारखं काहीच नाहीये, फक्त मी सिंदूरची काळजी वाटते बस, बाकी काहीच नाहीये। यावर अंजली म्हणते, नको काळजी करूस, होईल सगळं नीट। हे बघ, तुमचं लग्न कोणत्याही परिस्थितीत जरी झालं असेल ना तरी सुद्धा तुमचा दोघांचा संसार आहे ना सुखाचा होणार आहे, अगदी आमच्यासारखा। असं अंजलीने म्हटल्यावर अर्णव अंजलीकडे पाहू लागतो, परंतु अर्णव काहीही बोलत नाही। पुढे अंजली म्हणते, हळूहळू ईश्वरी घेईल तुला समजून रे, तुमच्यातले सगळे गैरसमज दूर होतील बघ तू। बरं मला एक सांग, कोणत्या गोष्टीचा शॉक घेतलाय रे तिने? अर्णव म्हणतो, शॉक? त्यानंतर अर्णवला घडलेल्या काही गोष्टी आठवत असतात। राकेश आल्यानंतर अंजली राकेश जवळ जाते आणि म्हणत असते, आज तुम्ही अचानक कसे काय आलात? राकेश म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायला। आणि राकेशला बघूनच ईश्वरीला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ईश्वरी बेशुद्ध झालेली असते। हे सगळं अर्णवला आठवतं, परंतु अर्णव हे सगळं अंजलीपासून लपवत असतो। अर्णव म्हणतो, शॉक नाही ताई, कदाचित धुराचा त्रास झाला असेल तिला। यावर अंजली म्हणते, नाही, डॉक्टर म्हणाले कोणत्या तरी गोष्टीचा शॉक घेतलाय तिने आणि म्हणूनच ती चक्कर येऊन खाली पडली। चक्कर येऊन पडण्याआधी ती तर छान नाचत होती अरे, मग अचानक काय झालं असं? अंजली म्हणते, चिंटू तुम्हा दोघांमध्ये काही झालंय का? तू काही लपवतोयस का माझ्यापासून? तुला काही सांगायचंय का मला? त्यानंतर अर्णवला राकेशचं बोलणं आठवतं। राकेश म्हणत असतो, मी इथे अंजलीचा नवरा म्हणून आणि तिथे ईश्वरीचा नवरा म्हणून दोन्हीही संसार सुखाने करेन। हे सगळं अर्णवला आठवत असतं। पुढे अर्णव म्हणतो, हो मला तुला काहीतरी सांगायचंय। अंजली म्हणते, काय सांगायचंय? ताई तू स्वतःची काळजी घे, बाळाची काळजी घे आणि बाकी सगळी काळजी घ्यायला मी आहे। अर्णवच्या या बोलण्यावर अंजली हसत असते। हे बघून अर्णव म्हणतो, ही स्माईल आहे ना, ही सतत अशीच कायम तुझ्या चेहऱ्यावर असू दे, असं म्हणून अर्णव हसत असतो। अंजली पुढे म्हणते, आणि हे स्माईल आहे ना ते तुझ्या चेहऱ्यावर कायम असंच असू देत, मग बघ तुझ्या बायकोला कसं पटकन बरं वाटतं की नाही ते। अंजली म्हणते, खरं सांग चिंटू, तुला आधीपासून आवडत होती ना ती? मला सांगितलं नाहीस फक्त। त्यानंतर अर्णव अंजलीला म्हणतो, ताई गुड नाईट, जाऊन झोप। अंजली लगेच तेथून उठते आणि म्हणते, मला माहिती असतं सगळं। असं म्हणत हसतच अंजली तेथून निघून जाते। अंजली गेल्यानंतर अर्णव म्हणत असतो, तुला काहीच सांगू शकत नाहीये मी ताई, कारण मलाही तुझ्या चेहऱ्यावरच्या या स्माईलची काळजी आहे। तुला सगळं कळलं तर किती मोठा शॉक बसणार आहे तुला, माहिती आहे मला। त्यानंतर वल्लरी मामाला विचारत असते, काय हो एक विचारू, अगदी खरं खरं सांगाल? मामा म्हणतो, मी नाही म्हटलं तरी विचारायची थांबणार आहेस तू? यावर मामी म्हणते, अगदी बरोबर ओळखलात। वल्लरी पुढे म्हणते, आज जावई बापूंनी अचानक येऊन सगळ्यांना अगदी छान सरप्राईज दिलं, पण यावर मामा म्हणतो, पण काय सरप्राईज होतच की, इतक्या दिवसांनी जावई बापू आले। वल्लरी म्हणते, पण तुमच्या आणि अर्णवच्या चेहऱ्यावर असा आनंद नाही दिसला मला उलट टेन्शनमध्येच दिसलात तुम्ही दोघं। यावर मामा म्हणतो, असं काही नाहीये। वल्लरी म्हणते, नाही कसं? मी बघितलं ना किती घाईघाईने आलात तुम्ही, आणि चेहऱ्यावरती एवढं मोठं टेन्शन। जावई बापूंना बघून एखादं भूत बघितल्यासारखे चेहरे झाले होते तुमच्या दोघांचे। यावर मामा हसूनच वल्लरीला म्हणतो, तुझी अक्कल नेहमी घोड्यापुढे धावत असते वल्लरी, त्याला आपण काय करणार? अगं वल्लरी, ईश्वरी बेशुद्ध नव्हती का पडली, म्हणून धावत आलो आम्ही। वल्लरी म्हणते, हो? मामा म्हणतो, हो। वल्लरी म्हणते, बावळट वाटले चेहऱ्यावरून? अहो, ईश्वरी बेशुद्ध पडायच्या आधीच तुम्ही दोघे तिथे होतात आणि घरात एखादं मोठं संकट आल्यासारखे तुमचे दोघांचेही चेहरे झाले होते। कारण काय आहे? यावर मामा हसूनच म्हणतो, कारण गैरसमज, हा निव्वळ तुझा गैरसमज आहे। घरातल्या बायकांचा कार्यक्रम सुरू असताना अचानक बाहेरून कोणीतरी येतं, तेव्हा जी काळजी चेहऱ्यावर दिसते आणि दिसायला हवी तेवढीच काळजी दिसत होती। बाकी तुझ्या या अचाट कल्पनाशक्तीला माझा साष्टांग दंडवत आहे बरं का। त्यानंतर मामा पाणी घेऊन आलो असं म्हणून मामीला इग्नोर करून तेथून निघून जातो। परंतु मामा गेल्यानंतर वल्लरी म्हणते, किती लपवण्याचा प्रयत्न करताय हो, पण माझ्या नजरेतून कधीच काहीही सुटत नाही। जेवढं सत्य लपवायचा तुम्ही प्रयत्न करणार ना, तितकीच मी त्या गोष्टीच्या मागे लागणार आणि कधी ना कधी सत्य हे उजेडात येणारच।
आणि येणाऱ्या सत्याचं स्वागत ही वल्लरी दणक्यात करणार, असं म्हणून वल्लरी हसत असते. दुसरीकडे अर्णव आपल्या रूममध्ये येतो. ईश्वरी झोपलेली असते. अर्णव येऊन ईश्वरीच्या बाजूला बसतो आणि ईश्वरीला बघत असतो. ईश्वरीला बघता बघता अर्णवला तेथेच झोप लागते आणि त्या झोपेमध्येच अर्णवला एक स्वप्न पडतं. ईश्वरी अचानक झोपेतून जागी होते. अर्णव तिला विचारत असतो, मिस इंदौर, आर यू ओके? असं म्हणून अर्णव ईश्वरीचा हात ईश्वरी रागानेच अर्णवकडे बघते आणि म्हणते, हात नाही लावायचा हा मला. ईश्वरी खूप चिडलेली असते. ईश्वरी पुढे म्हणत असते, लांब राहायचा माझ्यापासून. यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर काय झालं? ईश्वरी म्हणत असते, फसवलाय मला. तुम्ही तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून विश्वासघात केलाय माझा. यावर अर्णव म्हणतो, काय बोलतेस मिस इंदौर, मी फसवलंय तुला? यावर ईश्वरी म्हणते, हो, तुम्हाला माहिती होतं राकेशच राजेश आहे, या घरचा जावई आहे, तुमच्या बहिणीचा नवरा आहे, हे सगळं का नाही सांगितलं मला? अर्णव म्हणतो, मिस इंदौर मी तुला खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला पण. यावर ईश्वरी म्हणते, मुद्दाम नाही सांगितलं तुम्ही मला. अर्णव म्हणतो, मुद्दाम नाही सांगितलं मी तुला? ईश्वरी म्हणते, हो, स्वतःच्या घराची अब्रू वाचवण्यासाठी माझ्या आयुष्याचा खेळ केला तुम्ही. हे ऐकून अर्णव एकदम शॉक्ड होतो. अर्णव म्हणतो, व्हॉट? ईश्वरी म्हणते, हो, स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी एका निष्पाप मुलीच्या आयुष्याची बर्बादी केली आहे तुम्ही. अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर हे सगळं खोटं आहे. ईश्वरी म्हणते, हे सगळं खरं आहे. जर माझ्या घरच्यांना हे सगळं कळलं असतं ना तर जगासमोर तमाशा झाला असता, तमाशा. तुमच्या खानदानाची आणि तुमच्या त्या जावयाची थुतू झाली असती ना, म्हणूनच हे सगळं लपवून ठेवलात तुम्ही माझ्यापासून. अर्णव म्हणतो, मिस इंदौर माझा असा काहीच हेतू नव्हता. यावर ईश्वरी हातानेच म्हणते, बास, स्वतःची खोटी अब्रू वाचवण्यासाठी लग्न केलात तुम्ही माझ्याशी. लग्न झाल्यानंतर मी माझं तोंड बंद ठेवेन, हे सगळं सत्य जगासमोर येणार नाही, हा असाच विचार केला असेल ना तुम्ही? अर्णव म्हणतो, नाही मिस इंदौर, तू काहीतरी वेगळाच विचार करतेस. ईश्वरी चिडूनच म्हणते, बास बास बास, इतकी कमजोर नाहीये हा मी. आज तुमचं आणि तुमच्या त्या जावयाचं सत्य जगासमोर येणार. मी आणणार ते सत्य जगासमोर. अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर प्लीज ऐकून घे, थांब. परंतु ईश्वरी थांबत नसते. अर्णव ईश्वरीला जोरानेच थांब असं म्हणत असतो, परंतु ईश्वरी त्याचं काहीही ऐकत नसते. एवढ्यातच अर्णवला झोपेतून जाग येते. अर्णव जोरानेच मिस इंदौर असं ओरडतो आणि बघतो तर काय, हे त्याला पडलेलं एक स्वप्न असतं. ईश्वरी अजूनही शांतपणे झोपलेलीच असते. अर्णव मात्र खूप घामाघूम झालेला असतो. तो खूप घाबरलेला असतो. त्यानंतर अर्णव म्हणतो, मिस इंदौर अशी पण रिॲक्ट होऊ शकते, हा विचारच नाही केला मी. त्यानंतर अर्णव विचार करत करत तेथेच झोपून जातो. त्यानंतर मध्यरात्री ईश्वरीला जाग येते. ईश्वरी जागी होते आणि अर्णवजवळ पाहते तर अर्णव झोपलेला असतो. त्यानंतर ईश्वरी उठून बसते. उठून बसल्यानंतर ईश्वरीला राकेश जेव्हा येतो आणि ती घागर घेऊन नाचत असतो ते काही क्षण आठवत असतात. त्यानंतर अंजली धावतच जाऊन राकेशला मिठी मारते. अंजली म्हणत असते, काय हे, किती वाट पाहायला लावलं तुम्ही मला, आणि आज असे अचानक तुम्ही कसे का आलात? तेव्हा राकेश म्हणत असतो, सरप्राईज राणी सरकार. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. ईश्वरी खूपच घाबरलेली असते. त्यानंतर ईश्वरीला अर्णव बरोबरचे काही क्षण आठवत असतात. अर्णव बरोबर झालेली फ्रेंडशिप ईश्वरीला आठवत असते. त्यानंतर ईश्वरी अर्णवजवळ जाते. त्यानंतर तिला अर्णवचे शब्द आठवत असतात, राकेश तुला आवडला म्हणून तू लग्न करायला रेडी झालीस, परंतु मी जे तुला काही सांगणार आहे ते तू प्लीज शांतपणे ऐकून घे. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते, आमच्याच घरात येऊन माझ्या वडिलांचा असा केलेला अपमान मी सहन करणार नाही. तेव्हा सुद्धा अर्णव ईश्वरीला सांगायचा प्रयत्न करत असतो, परंतु ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा ईश्वरीने अर्णवला तेथून जायला सांगितलेलं असतं. त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या बाबांना म्हणत असतो, मी काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या प्लीज. परंतु ईश्वरीच्या बाबांनी अर्णवचं काहीही ऐकलेलं नसतं आणि अर्णवच्या एक कानाखाली मारलेली असते. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी खूपच रडत असते. त्यानंतर ती तेथे असलेलं पांघरून अर्णवच्या अंगावर टाकते. थोड्या वेळाने ईश्वरी रूममधून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ईश्वरीला राकेशबद्दलचे काही क्षण आठवत असतात. राकेश म्हणत असतो, मी त्या मित्राला तुमच्याबद्दल सांगितलं, तुमच्या स्किलबद्दल सांगितलं आणि तुम्हाला नोकरी मिळाली. इतकं सिंपल आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका हा, तुमचे गणूबाप्पा आहेत ना तुमच्याबरोबर.
आणि मीही आहेच. पुढे एकदा राकेश फोनवर बोलत असतो, अहो ऐकून तर घ्या माझं, मला फक्त 1 महिना द्या अजून. त्यानंतर ईश्वरी येऊन राकेशला काय झालं असं विचारते. यावर राकेश म्हणतो, 2 महिन्यांचं भाडं राहिलं होतं द्यायचं, म्हणून मालकाने घरातून सगळ्या वस्तू बाहेर फेकल्या. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. पुढे राकेश एकदा म्हणत असतो, फक्त पैसा आणि बिझनेस दिसतो त्या अर्णवला. एवढ्यातच ईश्वरी म्हणते, अर्णवला? ईश्वरी म्हणते, तुम्ही ओळखता त्याला? त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही जेव्हा जंगलामध्ये फसलेले असतात तेव्हा सुद्धा तेथे राकेश आलेला असतो आणि त्याने अर्णववर मागूनच वार केलेला असतो. आणि त्यानंतर राकेशने ईश्वरीच्या इज्जतीवर हात टाकायचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. अर्णवने मात्र त्यावेळी ईश्वरीला त्याच्या कचाट्यातून सोडवलेलं असतं. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. राकेश लग्नासाठी खूप घाई करत असतो. हे सर्व ईश्वरीला आठवत असतं. राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, काकांना लवकरात लवकर आपलं लग्न झालेलं बघायचंय. त्यानंतर राकेश बाबांच्या बाजूला बसून त्यांना म्हणत असतो, काका तुम्ही नका काळजी करू, आमचं लवकरात लवकर लग्न होईल. त्यानंतर राकेश ईश्वरीला बाहेर घेऊन जातो आणि म्हणत असतो, मला ना असं गरगरल्यासारखं होतंय. ईश्वरी म्हणत असते, पण इथे फार काही नाही आहे हो. तेव्हा राकेश ईश्वरीला एका लॉजवर घेऊन जातो. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. त्यानंतर ईश्वरी शिडीवरून खाली उतरते आणि पाणी पित असते. पाणी पिल्यानंतर ईश्वरीला तेथे कोणीतरी असल्याचा भास होतो, म्हणून ईश्वरी इकडे तिकडे बघत असते. एवढ्यातच दरवाजा ओपन होतो. ईश्वरी म्हणते, एवढ्या रात्री दरवाजा कोणी उघडला? कोण असेल? कोणी आहे का बाहेर? असं म्हणत ईश्वरी दरवाजाच्या दिशेने जात असते. ईश्वरी हळूहळू पुढे जात असते. एवढ्यातच राकेश समोर येतो. राकेशला बघून ईश्वरी खूप घाबरते. राकेश मात्र निर्लज्जासारखा ईश्वरीकडे हसतच बघत असतो. पुढे राकेश मोठमोठ्याने हसून म्हणत असतो, कशी घाबरली एक गोड मुलगी. राकेश म्हणतो, त्या दिवशी निसटलात तुम्ही लॉजवरून ईश्वरीजी, म्हणून मग घरात आलो तुमच्या मागे मागे, चुंबकासारखं खेचून घेतलंय तुम्ही मला. असं म्हणून राकेश पुन्हा जोरजोराने हसत असतो. राकेश पुढे म्हणतो, ईश्वरी ईश्वरी, काय करू तुमचं? ईश्वरी मात्र राकेशकडे रागानेच बघत असते. राकेश म्हणत असतो, अरे बापरे, एवढा राग? माझी इंदोरी जिलबी अशी चिडलेली चांगली नाही ग दिसत. मी परत आलो आहे, हे अजिबातच आवडलं नाही आहे का? त्यानंतर राकेश ईश्वरीच्या जवळ जात असतो. एवढ्यातच ईश्वरी राकेशच्या एक कानाखाली मारते. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मला खूप भीती वाटायला लागली आता. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, आता तू एकटी नाही आहेस. त्यानंतर अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, मी आहे तुझ्याबरोबर. इथे त्या राजेशला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुला हात लावणं तर सोड, तुझ्या जवळही यायला देणार नाहीये मी त्याला. ईश्वरी मात्र खूपच रडत असते. अर्णव मामाला म्हणत असतो, मामा आता ताईची काळजी तू घ्यायची आणि त्या घरजावयाची काळजी मी घेणार. खूप दिवसांनी आलाय ना घरी, ही डिझर्व अ स्पेशल वेलकम. यावर मामा म्हणतो, नक्की काय करणार आहेस तू?